तर मुंबईतल्या पवईमध्ये 30 वर्षीय तरुण हा वाहून गेलेला आहे। त्याला वाचवतानाचा थरार व्हिडिओमध्ये कैद झालाय। सुदैवानं तो तरुण बचावलेला आहे। पालिका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। हा पवईमध्ये 30 वर्षीय तरुण वाहून जात होता। नदीच्या पाण्यात प्रवाहात हा तरुण वाहून जात होता, मात्र त्याला वाचवण्यात यश आलंय। या तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला वाचवण्यात शेवटी यश आलंय। पाण्यामधून हा तरुण वाहून जात होता, मात्र सुदैवानं तो बचावलेला आहे। तिथल्या नागरिकांनी, स्थानिकांनी त्याला वाचवलंय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे हा तरुण नदीच्या प्रवाहात वाहून जात होता, मात्र त्याला सुदैवानं वाचवलं गेलं, तर दुसरीकडे गुडघ्यापेक्षाही वरती पाणी हे मुंबईतल्या ठिकठिकाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून अनेकांना प्रवास करावा लागलेला आहे। मुसळधार पाऊस मुंबईत बरसलाय। सखल भागात पाणी साचले। पवईमध्ये हा 30 वर्षीय तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता, मात्र त्याला दोरीच्या सहाय्यानं वाचवलं गेलंय। सुदैवानं तो यामध्ये बचावलाय। त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नदीचा अत्यंत वेगवान असा हा प्रवाह होता। हा तरुण या नदीच्या प्रवाहात पडला, वाहून जात होता। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, त्यांनी आधारासाठी तिथला एक पाईप धरून ठेवला होता। त्यानंतर स्थानिकांनी प्रसंगावधान राखत त्याला दोरी खाली सोडली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याला वाचवलं गेलंय। मात्र अत्यंत भयानक ही दृश्य आपण पाहतोय। जीवाशी खेळ या तरुणाचा सुरू होता। तर पवईमध्ये 30 वर्षीय तरुण वाहून गेला, त्याला वाचवतानाचा थरार हा व्हिडिओत कैद झालाय। सुदैवानं तो तरुण बचावलेला आहे। सुदैवानं हा तरुण या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना बचावलेला आहे, त्याला वाचवलं गेलंय। ही दृश्य आपण पाहतोय। या नदीच्या प्रवाहामध्ये हा तरुण पडला होता, वाहून जात होता। त्यांनी एका पाईपला धरून आधार धरला होता, मात्र तरी सुद्धा पाण्याचा प्रवाह प्रचंड होता। त्यातच स्थानिकांनी प्रसंगावधान राखत वरून दोरी खाली सोडली आणि त्याला वाचवलंय। या तरुणाला सुदैवानं वाचवलं गेले आणि त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तरी भीतीदायक दृश्य आपण पाहतोय। हा तरुण या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता। त्यांनी एका पाईपला धरून थांबला होता आणि त्यातच स्थानिकांनी प्रसंगावधान राखत एक दोरीवरून खाली सोडली आणि त्याला वाचवलंय। सुदैवानं हा तरुण बचावलेला आहे। त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलंय। मुंबईतल्या पवईतील ही दृश्य आहेत। हा तरुण पाण्याच्या प्रवाहात पडला, वाहून जात होता। या तरुणानं सुद्धा बाजूलाच असलेल्या एका पाईपला धरून तो थांबला होता। त्यातच इथल्या स्थानिकांनी दोरी खाली सोडून या तरुणाला वाचवलेलं आहे। सुदैवानं हा तरुण वाचलेला आहे। त्याला सध्या रुग्णालयामध्ये उपचार त्याच्यावर केले जात आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। कुणाल, कुणाल आवाज पोहोचतोय? पाहायला मिळतोय। स्थानिक प्रशासनाकडून सर्वच नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं की आपण जर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, मात्र तरी सुद्धा जे तरुण आहेत ते घराबाहेर पडत होते आणि आता सध्या एक व्हायरल व्हिडिओ समोर येतोय। एक तरुण पाण्यामध्ये वाहून जात असताना त्याला नागरिकांनी मदत केलेली आहे, त्याला वाचवण्यात आलेलं आहे। मात्र जर हाच तरुण वाहून गेला असता तर ते त्याच्या जीवावर देखील बेतलं असतं। त्यामुळे हे जे हा व्हायरल व्हिडिओ आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे प्रशासनाचं ऐकून तरी आता नागरिकांनी घरात बसावं असं आवाहन जे आहे ते प्रशासन वारंवार करताना पाहायला मिळतंय। जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।